सर्वांचं हार्दिक असं स्वागत करते आणि आजचे व्याख्याते श्री प्रवीण भिलारे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हावं। श्री प्रवीणजी भिलारे यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हावं। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया। आजच्या या आपल्या व्याख्यानाचा विषय आहे पुस्तकाचे गाव भिलार। आपल्या आयुष्यातलं पुस्तकाचं महत्त्व तर सगळ्यांना माहिती आहे आणि ते माहिती आहे म्हणूनच आज आपण इथे आहोत। आणि या पुस्तकांबद्दल कवी दासू वैद्य असं म्हणतात की सांगतात गोष्टी वाहून गेलेल्या दिवसांची, युगायुगांची, विश्वाची, माणसांची, आजची, कालची, उद्याची, एका एका क्षणाची। अहो वाचायला तर लागा, म्हणजे तुम्ही पोहोचायला लागाल हव्या त्या ठिकाणी। पुस्तक काही सांगू इच्छितात, तुमच्या सावलीमध्ये रांगू इच्छितात। इतकं सुंदर वर्णन दासू वैद्य यांनी पुस्तकांचं केलेलं आहे आणि या पुस्तकांमुळेच आपलं आयुष्यही इतकं सुंदर होतं। आपलं एक व्यक्तिमत्व घडणं, आपलं चारित्र्य घडणं या पुस्तकांमुळे साध्य होतं। आणि अशा या पुस्तकांचं गाव भिलार हे असं एक नवीन उपक्रम, अनोखं असं उपक्रम, ही कल्पकता भिलार या गावाने साकार केली। भिलार हे भारतातील पहिलं पुस्तकाचं गाव आहे, जे महाबळेश्वर आणि पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणांजवळचं गाव। आपल्याला बऱ्याचशांना माहिती आहे पण तिथे अजून आपण गेलेलो नसाल तर या गावातून आपल्याला शाब्दिक भटकंती आज आपल्याला मिळणार आहे आणि यानंतर तिथे आपण पोहोचावं ही प्रत्येकाच्या मनामध्ये एक आर्तता निर्माण नक्कीच होईल। हा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य मराठी विकास संस्थेचा प्रकल्प, शासनाचा पुढाकार आणि गावाचा सहभाग यांचं उत्कृष्ट असं उदाहरण आहे। हे पुस्तकं जी आहे ती ठेवण्यासाठीची जागा ग्रामपंचायत, शाळा तसेच प्रत्येक घर मालकांनी विना मोबदल्यामध्ये उपलब्ध करून दिली। या गावांमध्ये 15,000 पुस्तकांचा अद्भुत असा खजिना आहे, ज्याच्यामध्ये कथा, कादंबरी, कविता, चरित्र, आत्मचरित्र अशा रूढ साहित्य प्रकारांसोबतच विज्ञान, क्रीडा, नियतकालिके, विविध कला विषयक, परिवर्तन चळवळ, निसर्ग, पर्यटन, पर्यावरण इत्यादी पर्यावरणाशी संबंधित अशी पुस्तकं, त्याचप्रमाणे दिवाळी अंक, लोकसाहित्य, मराठी भाषा आणि संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराज व शिवकालीन इतिहास असं वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारांची मेजवानी हे जे गाव आहे ते रसिक प्रेक्षकांना किंवा रसिकांना देतात। मराठी साहित्य क्षेत्रातील एकूण 50 सुप्रसिद्ध साहित्यिकांची संक्षिप्त माहिती देणारी प्रदर्शनी सुद्धा या गावामध्ये आपल्याला बघायला मिळते। त्याचबरोबर साहित्यिक ज्ञानात व माहितीत भर घालणारे वैविध्यपूर्ण भाषिक आणि साहित्यिक खेळ सुद्धा या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर ही जी कल्पना आहे ही कल्पना महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व सांस्कृतिक मंत्री माननीय श्री विनोदजी तावडे यांनी दिनांक 27 फेब्रुवारी 2015 रोजी एका समारंभामध्ये बोलताना इंग्लंडमधील हे ऑन वे या पुस्तकाच्या गावाचा संदर्भ देऊन आपल्या महाराष्ट्रातही असं एक गाव निर्माण होऊ शकतं ही कल्पना त्यांनी मांडली आणि या नव्या अनोख्या आणि कल्पक अशा विचारांचं अनेक प्रसार माध्यमे, साहित्यिक तसेच सामान्य जनतेनेही स्वागत केलं। याबाबत अनेक लेख आणि बातम्या छापल्या गेल्या, विविध समारंभ संमेलनातून विचार मांडले गेले आणि या विचाराला साकार करण्याचं जे काम आहे ते भिलार या गावांनी केलं आणि त्यासाठी श्री प्रवीण भिलारे यांचा खूप मोठा वाटा याच्यामध्ये आहे। हे आणि त्यांचे सौभाग्यवती या दोघांच्याही प्रयत्नातून ही संकल्पना पूर्णत्वास आलेली आहे। प्रवीणजी भिलारे हे महाबळेश्वर पंचायत समिती याचे माजी सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे।
तसेच ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भीदा भिलारे गुरुजी यांचे पुतणे आहेत. ते स्वतः एक स्ट्रॉबेरी बागायतदार आहेत आणि त्याच्यामुळेच मगाशी आपल्याला छान रसरशीत अशी स्ट्रॉबेरी त्यांनी सगळ्यांना आपल्याला खाऊ घातली. तसेच त्यांच्या या बागायतीमध्ये ते निवास व्यवस्था पण त्यांनी लोकांसाठी केलेली आहे. अर्थात त्याच्यासाठी आपला मोबदला त्यांना द्यावा लागणार आहे. तसेच यांच्या ज्या सौभाग्यवती आहेत ते गेले 10 वर्ष भिलार या गावचे सरपंच म्हणून काम पाहतात आणि त्यांच्या मदतीनेच हे आणखीन संकल्पना कशी पुढे येईल हे ते प्रयत्नशील आहेत. तसेच शंकर आबा भिलारे या संस्थेअंतर्गत ते अनेक मोफत आरोग्य सुविधाही नागरिकांना पुरवतात. असे हे समाजाभिमुख नवोपक्रम राबवणारे आजचे व्याख्याते यांचं स्वागत मी युवा शक्ती प्रमुख आपल्या सौ दीपाताई ठाणेकर यांनी करावं असे मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. आज महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या रायगड किल्ल्यावरती घडविला, या रायगडच्या पायथ्यामध्ये कोकण मराठी साहित्य संमेलन रायगडचा आज आपण कार्यक्रम करत आहात आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्व साहित्यिक कवयित्री उपस्थित आहात. मी समारंभाच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माझ्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी बहिणीलाही नमस्कार करतो. आमचे गुरु आदरणीय ढवळ सर, खोरेताई असतील, आपण सर्व समोर बसलेले माझे माता भगिनी. पुस्तकांचं गाव होत असताना तुमच्या पुढे सर्व आज आपण साहित्यिक आहात. मी तुमच्या पुढे काय बोलायचं, कारण मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि आपण सगळ्या साहित्यिकांच्या समोर बोलणं म्हणजे मला खरंच घाम फुटला. म्हणजे आपण सर्व साहित्यिक आहात आणि त्यामध्ये मला माहिती काय, मी गावासमोरच माहिती देणार आहे. भारतातील पहिलं पुस्तकाचं गाव जे घडलं ते 4 मे 2017, ज्या दिवशी आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, त्यावेळचे मराठी भाषा विभागाचे मंत्री आदरणीय विनोदजी तावडे साहेब आणि आमचे पाहुणे या आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकल्प साकार झाला. 4 मे 2017 हा कार्यक्रमाची वेळ ठरली आणि तेव्हापासून गावामध्ये आमचा एक वेगळा आनंद उत्साहाचा कार्यक्रम झाला. त्यावेळेला माझी मिसेस 2014 साली सरपंच होती आणि माझ्या काळात हा मिसेसच्या काळामध्ये प्रकल्प हा झाला. आदरणीय तावडेसाहेब ए वॉलवे या लंडनमध्ये एक गाव आहे, त्यामध्ये 25 लाख पुस्तक आहेत आणि ते सर्व फॅमिलीसह गेले असताना त्यांना असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये एक पुस्तकांचं गाव हो, आपला महाराष्ट्र एवढा साहित्यिक आहे. त्यामुळे त्यांनी ज्या वेळेला ते परत आले त्यावेळेला त्यांचं सरकार नव्हतं आणि त्यांनी असं ठरवलं की हे करायचं कुठे. मग कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र तर कुठे करायचं. त्यावेळेला करत असताना त्यांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली की पर्यटक जास्त जातात कुठे.
मग त्यांची पर्यटक जास्त जातात तर एक तर महाबळेश्वर हे गेले 25 ते 30 लाख पर्यटक हे महाबळेश्वरात दरवर्षी येत असतात. गणपतीपुळे, अजिंठा वेरूळ, कोल्हापूर महालक्ष्मी असे अनेक त्यांच्या डोक्यामध्ये हे आले. नंतर महाबळेश्वर सर्वात जास्त पर्यटक महाबळेश्वरला येतात. मग त्यामध्ये केशवसुतांचं गाव, मालगुड गाव आणि महाबळेश्वरच्या आणि पाचगणीच्या मध्ये वसलेलं भिलार गाव. माझी मिसेस सरपंच असताना हा प्रकल्प होत असताना आम्ही पूर्वीपासूनच त्यांची एक आखणी चालली होती की हा प्रकल्प करायचा कुठे. तर महाबळेश्वर आणि पाचगणीच्या मध्ये सर्व गावामध्ये त्यांनी विचारलं, पण त्यांनी कुणी आमच्या गावातल्या लोकांनी त्यावेळेचा प्रतिसाद दिला नाही आणि ते भिलार या गावी आले. भिलार हे फार पूर्वीपासूनच नावाजलेलं गाव आहे. तिथे आमच्या गावामध्ये महाराष्ट्राचे सेकंड मुख्यमंत्री कन्नमवार ज्या आनंद बक्षी साहेबांनी जी पूर्ण गाणी लिहिली त्यांचं सेकंड होम भिलार. असे अनेक म्हणजे माझ्याकडे एवढी लिस्ट आहे ते भिलारमध्ये सर्वांचे सेकंड होम आहे. अशा लोकांचं वास्तव्य भिलारमध्ये असताना एक वेगळ्या भिलार या गावामध्ये तेव्हा आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही पुस्तकाचं गाव इथे हे करू इच्छिता का. सरपंच असल्यामुळे आम्ही दोघं घरामध्ये होतो. आम्ही लगेच त्यांना सांगितलं की हां ठीक आहे आम्ही करतो, काही प्रॉब्लेम नाही. तेव्हापासूनची गोडधोड चालू झाली आणि असे अनेक किस्से आहेत की ते पुस्तकांचं गाव कसं तयार करायचं. मग तेव्हा हा सगळा समारंभ झाला आणि 2017 साली हा प्रकल्प चालू झाला आणि तेव्हापासून असंख्य लोक पब्लिक आणि साहित्यिक शिक्षक ह्यामध्ये शिक्षक जास्त प्रमाणात येतात. कारण शिक्षक हा एक असा घटक आहे की आपली बुद्धी दुसऱ्यांना देणे आणि ते त्या पुस्तकातनं घेणे असा हा घटक शिक्षक आहे. लाखो शिक्षक आज भिलारमध्ये येऊन गेले. आत्तापर्यंतच्या आमची नोंद जर बघितली तर जवळजवळ 15 ते 20 लाख पर्यटक वाचक हे भिलारला भेट दिले. त्यामुळे असं की आपण सर्वजण बसलात ताई आपण आलात, फार लोक येऊन भिलारला गेले. पण आज त्यावेळेचं भिलार आणि आत्ताचं भिलार हे तुम्ही प्रामुख्याने जर बघितलं तर फार वेगळं आम्ही तयार केलेलं आहे. लोकांना आम्ही राहण्याची व्यवस्था केलेली आहे. वाजव्या किमतीमध्ये तिथे राहण्याची व्यवस्था केलेली आहे. स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये आणि स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये राहत असताना आपल्याला एक आनंद वेगळा आणि पुस्तक वाचत बसत असताना शेतामध्ये पुस्तक वाचत बसले असताना झाडाखाली थंड हवेच्या ठिकाणी हा एक आनंद आपण सर्वांनी घ्यायचा आहे. अनेक किस्से घडले, मी जास्त वेळ घेणार नाही आपला, पण काही किस्से कसे घडले. मी माझी मिसेस आम्हाला जी टीवरती आम्हाला उदय निरगुडकरांनी बोलवलं आणि आम्हाला पुण्यामध्ये बोलवलं. विनोद तावडे आणि त्यावरचे मराठी भाषेचे सचिव भूषण गगराणी हे मुंबईतून लाईव्ह चालू होतं त्यांचं आणि आम्हाला पुण्यामध्ये बोलवलं. माझी मिसेस मला म्हणजे मी काय टी व्हीच्या समोर जाणार काय लाईव्ह बोलायचं आहे. त्यामुळे मी ग्रामस्थ म्हणून टी व्हीवरती गेलो. निरगुडकर साहेब मुंबईत होते. समोर टी व्हीवरती मी पहिल्यांदाच टी व्हीवरती बोलत असल्यामुळे आम्हाला सांगितलं सरळच बोलायचं, इकडे तिकडे बघायचं नाही कोणाकडे. आणि पुण्यातल्या आमच्या भगिनी होत्या, त्यांचं नाव घेत नाही पण ताई मी माझ्या बाजूला बसतात. आम्ही पुण्यावरून लाईव्ह चाललो होतं आमचं. 2 मुंबईवरून तावडेसाहेब गगराणी आणि त्यांचे 2-3 एक लोक होते पुण्यामध्ये. असं त्यांचं लाईव्ह प्रशिक्षण चालू झालं. त्यांनी भिलारचं एवढं माप काढलं की ते मला सहन झालं नाही की त्यांनी त्या ताईंनी सांगितलं की काय ते भिलार आणि शासनाचा खोटारडापणा चालला आहे आणि हा विनोद तावडे भूषण गगराणीला फार वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी अशब्द शब्दामध्ये त्यांनी वाचा केली. आणि ह्या मी तेव्हा मला फक्त म्हणलं तुम्ही बोलायचं नाही. मी जेव्हा सांगितलं तेव्हा तुम्ही बोलायचं. आता मी हे सहन करू शकत नव्हतो. त्यांनी बरेच आमची मापं काढली. त्या काय भिलारमध्ये तुम्ही पुस्तकं आमचं पुणे आहे, आमच्या पुण्यामध्ये एवढं आहे तेवढं आहे सगळं आहे. त्यांनी फार कामं काढली. ज्या वेळेला माझी बारी आली त्यावेळेला मी सुरुवात केली. म्हटलं ताई एवढे तुम्ही सरळ बघा. मी ताई म्हणलं
मी एक ग्रामीण शेतकऱ्याचा मुलगा आहे. आम्ही पुण्यामध्ये कोण असेल तर राग मानू नका. तर आम्ही पुण्यामध्ये मी एकदा गेलो होतो, त्यांना उदाहरण दिलं की हलकासा पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर मी एका घराच्या अळवंडीला उभा राहिलो. तिथून आवाज आला, हो इथून बाहेर निघा. ही म्हटलं पुण्याची संस्कृती आहे. आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही आलात ना, महाबळेश्वरला आलात तरी पाऊस पडला तुम्ही बाहेर उभे राहू नका, आतमध्ये बसा. ही शेतकऱ्यांची संस्कृती आहे. कारण पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. शिक्षणाचं गाव होऊ शकत नाही. शिक्षणाचं गाव कुठेही करा, महाराष्ट्रामध्ये कुठे करा, आम्ही सांगत नाही भिलारमध्ये करा, कुठेही करा, पण वाचन संस्कृती वाढवावी यासाठी हे पुस्तकांचं गाव होतं आहे. ठीक आहे, वेगळं काय आम्ही त्यामध्ये हे करत नाही. मग त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, जवळजवळ 150 स्क्वेअर फूट ते माझ्या घरामध्ये मी 550 स्क्वेअर फूटचा एक हॉल दिलेला आहे फ्रीमध्ये. आम्ही त्यामध्ये कुठलाही चार्जेस घेत नाही, लाईट बिल सुद्धा घेत नाही. अनेक प्रकारचे लोक येत आहेत. मी त्यांना उदाहरण दिलं, मॅडम म्हटलं आमच्या आणि माझ्या स्वतःच्या घराला दरवाजाच नाही, तुम्ही पहा जे पुस्तकाचं दालन आहे त्याला दरवाजाच नाही. आणि त्या ताईंना म्हटलं तुमच्या पुण्याच्या घरामध्ये बाहेर 3 दरवाजे असतात. एक मोठा दरवाजा त्या तुम्ही हॉलमध्ये बघता, बाहेर लोखंडी दरवाजा असतो, बाहेर गेट असतं, तेव्हा तुम्ही माणसाला बघता, तेव्हा तुम्ही आतमध्ये घेता. आम्ही कोणालाच घेत नाही. आमच्या घरात म्हटलं चोरी करायला काहीच नाही. आमच्या घरात फक्त पुस्तक आहे आणि पुस्तक घेऊन जाऊ दे, पुस्तक घेतो वाचणार आहेत ना. म्हणून ताईला म्हटलं तुम्ही जे आरोप आमच्यावरती करताय त्यावेळेला आदरणीय तावडे साहेब आणि भूषण वेगळणी साहेब तिकडून त्यांचं स्मित हास्य मी बघत होतो ना, मी आजही ते मला आठवते सर्व की त्या म्हणजे मी एक एवढा मोठ्या ताईला उत्तर देणं. कारण मी हकीकत सांगितली की पुण्याची संस्कृती आमची संस्कृती, आम्ही खेडेगावात आमच्या घरामध्ये काहीच नाही आणि आम्ही पुस्तकं वाचायला येतो ना. या हॉलमध्ये तुम्ही पुण्यामध्ये एखाद्या घराला घेता का? कोणाच्या घरामध्ये घेता का? घेत नाही. पण आम्ही आमच्या घरामध्ये कोणत्या प्रकारची लोक येतात. आज 500-500 लोक आमच्या घरामध्ये येऊन बसतात. आम्ही वॉशरूमची त्यांना व्यवस्था करून दिलेली आहे. सगळे हे कोण करणार आहे? आणि त्यामध्ये कुठलाही आम्ही चार्जेस घेत नाही. आम्ही फक्त एकच करतो की मराठी भाषा ही जगली पाहिजे, वाचली पाहिजे आणि त्यासाठी हे आम्ही करू. आज जर तुम्ही पाहता माझ्या मुलीचं लग्न होतं, ठेवळ सर होतेच लग्नाला. माझ्या मुलीच्या लग्नामध्ये मी जवळजवळ 5 लाखाची पुस्तकं असतात. त्या पुस्तकांची नाव मी सांगतो तुम्हाला. मला ते आता मी आणि माझा बाप आणि आम्ही वेद महामानवाचा, नर्मदे हर हर, अरण्य वाटा, नवेगाव बांधचे दिवस आणि रान वाटा ही जवळजवळ 5 लाखाची पुस्तकं आम्ही दिली. म्हणजे येणाऱ्या पाहुण्याला एक टोपी, एक पुस्तक, एक पेड्याचा पेढा आणि गुलाबाचं फूल हे आम्ही आजपर्यंत आम्ही शाल, नारळ हे सगळं बंद केले गावाने. आम्ही लग्नामध्ये ज्यावेळेला आपण शाल, नारळ देतो त्यावेळेला फक्त पुस्तक देतो. शाळेमध्ये आमच्या गावामध्ये कुठलाही बुके देत नाही. आम्ही आलेल्या पाहुण्याचं स्वागत हे पुस्तक देतो. हे आम्ही करत असताना आज आपण पाहता, आज आपण एका घरामध्ये राहता, जर कोण आपल्या घरामध्ये 2 पाहुणे आहेत तर आपल्याला कंटाळा येतो. आमच्या घरामध्ये मी सगळं एक कॉफीचं स्टँड ठेवलं आहे. कोणी याचं बटन दाबायचं आणि कॉफी प्यायची. एक फ्री चार्जर ठेवलं आहे. कारण माझ्या घरामध्ये मी तुम्हाला किस्सा सांगतो, चालेल ना? एकेकाळी आपले जयंत नारळीकरांचा किस्सा. मला माहीत नाही जयंत नारळीकर कोण, मलाच माहीत नाही. मला माहीत नाही खरंच जयंत नारळीकर, तेव्हा मला माहीत नव्हती जयंत नारळीकर कोण. तर जयंत नारळीकर काकी आणि त्यांचा ड्रायव्हर. आमचं घर असं 3 मजले आहे. मी वरती राहण्याची पर्यटकाला, वाचकांना राहण्याची सोय केलेली आहे. आम्ही 6 बेडरूमचं आणि आम्ही 3 बेडमध्ये राहतो आणि 6 बेडरूमचं वरती आम्ही राहण्याची व्यवस्था केलेली आहे. चांगल्या अगदी 5 स्टार अमेनिटीसारखे आम्ही केलेले आहे. तर त्यामध्ये नारळीकर सर दारात गाडी उभी राहिली आणि मी त्यावेळेला जस्ट घरा होतो. मला सांगितलं की मी जयंत नारळीकर. ठीक आहे, जयंत नारळीकर कोणतरी आले असतील. तर घरामध्ये त्यांना घेतलं. म्हातारी आपल्या आले. मी म्हटलं कोण? तर घरामध्ये त्यांना म्हणले मला विनोदनी पाठवले. म्हटलं कोणतरी विनोद असेल तर म्हणले तुमच्या घरी जेवण चांगलं भेटतं. हो म्हणलं भेटतं. बोले काय? म्हणलं 160 रुपयाला आम्ही अनलिमिटेड थाळी देतो. बोले ठीक आहे.
मला आता टाईम लागेल 1 तास. हो म्हणजे चालेल ना, मी पुस्तक वाचत बसतो. मग मला गुडघ्याचा त्रास आहे, मला वर चढता येत नाही. मग त्यांना खाली आम्ही घरी बसण्याचं, माझ्या घरामध्ये हॉलमध्ये बसण्याचं हे दिलं आणि पुस्तकं आणून दिली खाली, ते बसले वाचत. जेवत असताना त्यांनी मला सगळं जेवणाचं विचारलं. मला जेवताना बोलले, तरच विनोद तावडे तुझं फार कौतुक करतो. मग मला कळलं कारण की हे विनोद तावडेंनी पाठवले, तरी मला माहीत नाही हे कोण आहे. मग ते जेवल्यानंतर त्यांनी मला पैसे द्यायला गेले 500 रुपये, कारण तिघांचे थाळी होते का 500, मला 600 रुपये. मी घेतलं नाही म्हणजे पैसे मला मी फुकट खाणार नाही म्हटले, मला हे पैसे घ्यायचे नाही. मी म्हटलं पैसे मी घेणार नाही, कारण तुम्ही तावडे साहेबांनी पाठवलं म्हणजे कोणतरी असेल म्हणून मी फक्त 100 रुपयाची नोट मला द्या आणि तुम्ही जावा. त्यांनी ऐकलं नाही, पैसे ठेवून गेले. आणि गेल्यानंतर आमच्या घरामध्ये तुम्ही आता याल तेव्हा तुम्ही बघाल, आमच्या एक सुवासिनी घरात मला तिला हळदी कुंकू लावण्याचा आमचा एक आहे, तो आम्ही करतो. आणि आल्यानंतर म्हणलं कोणतरी तावडे साहेब म्हणलं आम्ही साडी चोळी त्यांचं काकींचं केलं, त्या बिचारे आता गेल्यात. आणि त्यांचं गेल्यानंतर विनोद तावडेंचा मला दुसऱ्या दिवशी फोन आला, प्रवीणजी फार सुंदर तुमचं जयंत नार्वेकर कौतुक करू. साहेब म्हणलं ते कोण होते, तो खासदार होते का? मी तावडे साहेब म्हणले तुमच्या घरामध्ये विठ्ठल येऊन गेला, साक्षात विठ्ठल येऊन गेला. म्हणजे मी मंत्री असून सुद्धा मला त्यांची वेळ घेता येत नाही, साक्षात तुमच्या घरी स्वतः विठ्ठल येऊन गेला. तुम्हाला माहीत नाही हा विठ्ठलचं कोण आहे. मी आता काय करतो, कोण येणार असेल ना तर यूट्यूबवर त्याचं फक्त नाव बघतो कोण येतं, म्हणजे हे पाहिजे ना, कुणाच्या रूपानं कोण येईल सांगता येत नाही, कारण मी सगळ्यांना ओळखत नाही. असे अनेक प्रकारचे साहित्यिक, लेखक, कवी, हजारो लोक आमच्या घराला पाहायला लागले. मी भाग्यवान आहे, पुस्तकाचं गाव बनत असताना विनोद तावडे आणि मी एवढी मेहनत घेतली. आम्ही 10 लोकं पहिली तयार केली की 10 लोकांच्या घरी पुस्तक ठेवायची, लोक येणार जाणार. आणि वेगवेगळ्या प्रकारची घरं आहेत. शेतकऱ्यांची घरं कशी असतात, आतमध्ये किचनच्या कट्यामध्ये ओरंडा, खाली गोठा गाईंचा, अशी काही घरं आहेत, त्यामध्ये पुस्तक ठेवलं. मग अचानक डायरेक्ट कोणी घरामध्ये येते आणि पुस्तक वाचत बसणार, दिवसभर बसणार. मग आज आम्हाला असेच पडले की आमच्या घरात लोक आले नाहीत ना, तर असं वाटतं कधी आमचं चुकले. अशा या भिलारकरांनी, गावकऱ्यांनी एवढा प्रचंड पाठिंबा आम्हाला दिला. आणि जवळजवळ या महाराष्ट्र शासनाने तेव्हापासून आजपर्यंत 25 कोटी रुपयाचा निधी आला. 25 कोटी रुपयाचा निधी आला. आमचं गाव तुम्ही जर पाहिलं तर कुठेही मातीवरच चालत जायचं. तुम्ही रस्त्यावरून चालत, दुतर्फा रस्त्यावरून चालत तर तुम्हाला कुठेही सर पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता आणि स्वच्छ क्लीन गाव, म्हणजे तिथं तुम्हाला कुठेही असं म्हणजे निसर्गरम्य गाव आहे आमचं. त्यामुळे तो एक वेगळा आनंद आहे. अशा भिलारमध्ये आपण सर्वांनी यावं. आम्ही मॉरिशसला अध्यक्ष मॅडमच्या अध्यक्षाला मॉरिशसला आम्ही गेलो होतो सर्वजण. आणि त्यावेळेला मी जाहीर केलं होतं की जे मॉरिशसला जे लोक आले त्यांना फ्री राहण्याची आम्ही 2 दिवसची सोय केलेली आहे. ढवळ सरांनी फक्त सांगितलं तर, म्हणजे ढवळ सरांनी चिठ्ठी आणायची आणि 2 दिवस तुम्ही स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये पुस्तकं वाचायचा आनंद घ्यायचा, असं आपण हे केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आज पुस्तकाचं गाव चांगल्या प्रकारे, फार छान प्रकारे झाले. शासनाचा आम्हाला मोठा सहभाग आहे. अनेक प्रकारची पुस्तकं आहेत. आत्ता जवळजवळ 50,000 पुस्तकांचा खजिना आमच्या गावामध्ये आहे. 50,000 पुस्तकं मराठीच्या वेगवेगळ्या. मग त्यामध्ये कथेचं, माझ्या घरामध्ये कथेचं दालन आहे, कवितेचं दालन आहे, कादंबऱ्या आहे, असे बरेच दालनं डबल करणार. आत्ता एक शाळा, आमच्याकडे एक राम मंदिर आहे. राम मंदिरामध्ये आमच्या तालुक्यामध्ये फक्त एकच राम मंदिर आहे, ते पण भिलारला आहे. आज काय योग आहे, आमचं नशीब आहे. त्यामुळे मी 2 दिवसच्या कार्यक्रमात मी उद्या जाणार आहे. तर मी उद्या थांबणार होतो मी, पण 2 दिवस कार्यक्रम कार्यक्रम असल्यामुळे मी आज जाणार आहे. त्यामुळे मी तुमचा वेळ जास्त वेळ घेत नाही, कारण आज आपण पाहता, जर वाचाल तर वाचाल, ही जर आपण सगळ्यांनी हे केलं. आता मला तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तुम्ही एवढे मोठे साहित्यिक कवी आहात. त्यामुळे आपण सर्वांनी मराठी भाषाचं संगोपन आपण सर्वांनी केलं पाहिजे.
अशा प्रकारे आदरणीय विनोदजी तावडे, आज आमचं गाव बघितलं तर पूर्ण राष्ट्रवादीचं होतं, पूर्ण राष्ट्रवादी. विनोद तावडेवरती अतिशय टीका झाल्या की राष्ट्रवादीचं गाव आहे, तुम्ही तिथे जाऊन हे करता. म्हणजे तावडे साहेब काय बोलले, हे राजकारण इथं येत नाही ना, राजकारण येत नाही. म्हणजे कशी माणसं असतात. त्यामुळे आपण सर्वांनी भिलार पुस्तकांच्या गावामध्ये एकदा तरी भेट द्यावी, कारण आपण सर्व एवढे सगळे शिकलेले आहात. आपण आपल्या रूपाने आपल्या व्हॉट्सअपवरती सर्वांना सांगायचं किंवा पुस्तकांच्या गावाला जा. आज आम्ही पाहतो भिलारचं नाव आज जगभरामध्ये गेलं. आमच्यामध्ये स्ट्रॉबेरीचं शेती फार मोठ्या प्रमाणात आहे. आज थोडी मी स्ट्रॉबेरी घेऊन आलो होतो, पण काय सर्वांना पुरली नाही, कारण मी बहीणसाठी आणली होती, बहीणला दिली म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मिळाली असं मी मानतो. कारण बहीणचा सहवास मला आज पहिल्यांदा लागला. मी बहीणला आवाहन केलं की तुम्ही भिलारला या. भिलारमध्ये जवळजवळ आज माझ्या घरामध्ये, मी मोठेपणा सांगत नाही आहे, राज्याचे पहिले फडणवीस साहेब घरी जेवायला आले 2017 साली 4 महिला. शिंदेसाहेब तर आमच्या घरी सारखे असतात, त्यामुळे काही ते घरातलं असल्यामुळे त्याचा काही प्रश्न येत नाही. शरद पवार साहेब 2दा घरी आले. पवार साहेबांनी आम्हाला जेव्हा त्यांनी पुस्तकं बघितली तेव्हा त्यांनी आम्हाला 10 लाखाची पुस्तकं दिली. ती सर्व बहुजन समाजाची सर्व लेखक. ते म्हणले तुम्ही असे एकाच समाजाची पुस्तकं, असं ते म्हणजे बहुजन समाजाची तुम्ही पुस्तकं ठेवा. मग त्यांनी 10 लाखाची पुस्तकं आम्हाला पॉवर ट्रस्टच्या मार्फत त्यांनी दिली. आणि राज्याचे राज्यपाल 2 राज्यपाल आमच्या घरी येऊन गेले. अशा या पुस्तकाच्या गावाचा एवढा मोठा सोहळा आपण झाला आणि आपण सर्वांनी पुस्तकाच्या गावाला भेट द्यावी एवढीच मी विनंती करतो. मी आपल्या सर्वांचा जास्त घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी यावं एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कवी संमेलनाला आपण आता सुरुवात करत आहोत. आपण एकूण 60 कवी या कवी संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत. 15 कवींचं एक कविता संमेलन, त्यांचे एक अध्यक्ष आणि त्यांचे 2 सूत्रसंचालक, असं सुंदर आपण एक डिझाईन तयार केलेलं आहे. कृपाताईंना आवडलं ते बरं आणि नमिताताईंना पण ते खूप भावलं हा प्रकार. जाता आता उल्लेख करतो की या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील विविध विभागातील 110 लोक त्या व्यासपीठावर येणार आहेत. कवी संमेलनामध्ये 72 जण असतील. 60 कवी, 8 सूत्रसंचालक आणि 4 अध्यक्ष. गझलमध्ये तसंच आहे आणि त्याचा मला आनंद आहे. संपूर्ण रायगडमधलीच लोक आहेत आणि मी आता पहिल्या आपल्या कवी संमेलनासाठी मी त्याच्या सूत्रसंचालन करण्यासाठी या संमेलनाच्या कार्याध्यक्षा सौ स्नेहागंज यांना विनंती करतो की त्यांनी हिरकणी कवी संमेलनाची सूत्र हातामध्ये घ्यावी. दिवसभर झालेले वेगवेगळे कार्यक्रम आणि आत्ता झालेलं सुग्रज जेवण या सगळ्यांनी तृप्त होऊन आता आपण समोर बसलेले आहात. संध्याकाळी छानपैकी भजी, चहा, सगळ्या गोष्टींचा आपण छान आस्वाद घेतला आहे. वैचारिक सगळे परिसंवाद खूप छान झालेले आहेत आणि अतिशय अमूल्य असा ठेवा वैचारिक आपल्याला मिळालेला आहे. आणि त्यानंतर आता आपलं सुंदर असं कवी संमेलन होणार आहे. कवी संमेलना सगळीची कवींची नावं आधी मी जाहीर करते. या कवी संमेलनाच्या अध्यक्षा सन्माननीय कोरे मॅडम आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय रेखा कोरे मॅडम खोपोली. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण अध्यक्षांचं स्वागत करणार आहोत. क्रमाने आधी मी कवींची नावं सांगणार आहे. सगळ्या कवींनी पण सनापन्न व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण कवी संमेलनाला सुरुवात करणार आहोत. सहभागी कवी सन्माननीय संध्या लगड ठाण, नागनाथ डोलारे पनवेल. जशी मी नावं घेतली असं सगळ्यांनी व्यासपीठावर सनापन्न व्हायचं आहे. छाया गोवारी, रामदास गायधनी, नवीन पनवेल. वर्षा दिवेकर, अलिबाग.
वर्षा दिवेकर मॅडम अलिबाग, सीमा विजबुड मॅडम सेवर्धन, किरण मोरे महाड, सायरा बानू चौगुले माणगाव. सायरा बानू आलेले आहेत का? स्मिता बाबरेकर, विलास कुंडले नवीन पनवेल, राधिका साठे पनवेल, राधिका साठे आलेत का? संध्या पोटफोडे महाड, ॲडव्होकेट शेडगे, कवी आज उपस्थित नाही आहेत. मी सन्माननीय नमिता केरताई यांना विनंती करते की त्यांनी रेखा गोरे मॅडमचं स्वागत करावं. आमच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा ऋषितुल्य आदरणीय बाईंचा सहवास लाभला, त्यांचा आशीर्वाद घेता आला, त्यांच्या पायाशी बसता आलं, त्यामुळे हे संमेलन अगदी उंचीवर गेलेलं आहे. प्रथम आत्ता बाई जरी आराम करत असले तरी पहिला नमस्कार आपण बाईंना करणार आहोत. आयुष्याच्या प्रवासात काही व्यक्ती अशा भेटतात की ज्या मनाच्या गाभाऱ्यात देव बनून राहतात. असंच माझ्या मनाच्या गाभाऱ्यात देव बनून राहिलेले ऋषितुल्य आदरणीय मधुबाईंना मी प्रथम नमस्कार करते. मधुबाईंसोबतच नमिताताई खेर, भारतीताई, आमचे LB पाटील सर, मराठे मॅडम अशा सगळ्या दिग्गज व्यक्ती आहेत. आमचे जंगम सर, सर्वांचे आशीर्वाद आम्हाला लाभले. त्या सर्वांना प्रथम मी नमस्कार करते. स्वागताला आपल्या उंजळ शब्दफुलांची, लाभो आम्हाला दौलत आपल्या आशीर्वादाची, लाभो आम्हाला दौलत आपल्या आशीर्वादाची. मधुबाईंनी माझ्या मोरपीसला प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे, काव्याची व्याख्या त्यांनी सांगितले की वाक्य रसात्मक काव्य, वाक्यम रसात्मक काव्य, अर्थात रसपरिपोष हा काव्याचा आत्मा असतो. आणि हा रसपरिपोष आपल्या काव्यामध्ये येण्यासाठी कवीचं मन तरल, संवेदनशील आणि भावनापूर्ण असावं लागतं, तेव्हा सुंदर कविता घडते. त्याचप्रमाणे शब्दांच्या हुंकारांना अंतर्मनातील भावभावनांचा स्पर्श झाला की सुखदुःखाच्या प्रसव वेदनेतून आणि स्वानुभवाच्या तरंगातून अंतर्मनाच्या गाभ्यातून जन्म घेते ती कविता. मन ओथंबून भावना वाहतात तेव्हा लेखण्या सरसावतात, मन ओथंबून भावना वाहतात तेव्हाच लेखण्या सरसावतात. आयुष्यातील गणिते शब्दातून मांडतात, त्यालाच कविता म्हणतात, त्यालाच कविता म्हणतात. आज भावनांनी ओथंबलेल्या कवितांची काव्य मैफिल इथे सजणार आहे. या काव्य संमेलनाला आपण हिरकणी असं नाव दिलेलं आहे. मातृप्रेमाची शौर्यकथा अजरामर करणाऱ्या हिरकणीच्या सन्मानार्थ आपण या कवी संमेलनाला हिरकणी असं नाव दिलेलं आहे. असं म्हणतात की कविता नसते छोटी मोठी, फक्त असते तिच्यात सचोटी. कविता नसते छोटी मोठी, तिच्यात असते फक्त सचोटी. पण तरी सुद्धा सगळ्या कवींना कविता म्हणायची आहे, त्यामुळे असं सांगावं लागतंय की काव्य मैफिलीची रंगत वाढवण्याकरता आपली कविता खूप दीर्घ असू नये. त्याचप्रमाणे कविता सादर करताना ती कुठे, कशी, कधी केली, कधी सुचली तर कृपया ही प्रस्तावना सांगू नये, म्हणजे जास्तीत जास्त कवींच्या कविता आपल्याला ऐकायला मिळतात. आजच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा सन्माननीय रेखाताई कोरे, आजच्या आदरणीय रेखाताई कोरे कोकण मराठी साहित्य परिषद खोपोली शाखेच्या असून अध्यक्षा. त्यांनी मराठीतून MA केलेलं आहे. उरण व लोणावळा येथे सिनियर कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम पाहिलेले आहे. अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहे. समाजभूषण, अशोक काव्यभूषण, नमिता केर लक्षवेधी पुरस्कार, गदिमा पुरस्कार, रमा दिघे पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. आणि वास्तवाच्या उंबरठ्यावर, स्वप्न झुला व रिमझिम हे काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. तसेच आत्तापर्यंत
सिंगापूर, थायलंड, मॉरिशस अशा परदेशातही त्यांनी कवितांचं सादरीकरण केलेलं आहे. सगळीकडे त्या आवर्जून उपस्थित राहतात. आपण आता कवी संमेलनाला सुरुवात करणार आहोत. प्रथम संध्या लगड, ठाणा येथून आलेल्या संध्या लगड यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. सगळ्यांना सविनय अभिवादन आणि काहीच प्रस्तावना नाही. कविता सुधीर दादांना खूप खूप धन्यवाद की मला फारच प्रेमळ आग्रहाने त्यांनी बोलवलं आणि मी खरंच खूप आनंदाने आले आहे. असंही आता पायापर्यंत वाकलेल्या मानेला स्वतःच्याच हाताचा आधार द्यायला शिकले आहेत लोक. असंही आता पायापर्यंत वाकलेल्या मानेला स्वतःच्याच हाताचा आधार द्यायला शिकले आहेत लोक. ते तरबेज झाले आहेत. ते तरबेज झाले आहेत छाटल्या गेलेल्या प्रत्येक अवयवाला गोंजारण्यात. ते तरबेज झाले आहेत परिस्थितीशी व्यवस्थित जुळवून घेण्यात. ते तरबेज झाले आहेत गडद अंधारात मिटल्या डोळ्यांनी वाटा शोधण्यात. ते तरबेज झाले आहेत गडद अंधारात मिटल्या डोळ्यांनी वाटा शोधण्यात. त्यांचा तसा काही संबंध नसतोच. खरं तर त्यांचा काही संबंध नसतोच तसा सैनिकांशी, युद्धाशी, राज्यकर्त्यांशी, राज्याशी. त्यांचा काही संबंध नसतोच तसा सैनिकांशी, युद्धाशी, राज्यकर्त्यांशी, राज्याशी. म्यान करून ठेवलेल्या त्यांच्या जगण्याला कणभर गंज चढलाच अजून तर कुठे काय फरक पडतोय कोणालाच. म्यान करून ठेवलेल्या त्यांच्या जगण्याला कणभर गंज चढला अजून तर कुठे काय फरक पडतोय कोणालाच. म्हणून असेल कदाचित संभ्रमी वादळात प्रत्येक जण विचारत सुटलाय एकमेकांना वाऱ्याची दिशा. म्हणूनच असेल कदाचित संभ्रमी वादळात प्रत्येक जण विचारत सुटलाय एकमेकांना वाऱ्याची दिशा. तग धरून राहण्यासाठी. नागनाथ डोलारे पनवेल. इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस क्लास 1 ऑफिसर होतो. रिटायर झाल्यानंतर हा साहित्यिकाचा जो प्रवाह आहे माझा 2014 पासून सुरू झाला. तर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे माझा आदर्श राज्य हा वैचारिक ग्रंथ सर्वांनी वाचावा अशी माझी विनंती आहे. कारण आदर्श देश कसा असला पाहिजे त्याच्यामध्ये मी अतिशय उत्कृष्ट असं वर्णन केलेलं आहे. आणि त्याला मराठी साहित्य कोकण परिषद पनवेलचा पुरस्कार मी लावलेला आहे. आणि ते महाराष्ट्र सरकारकडे बी गेलेलं आहे, पण अजून त्याचा काही रिझल्ट आलेला नाही. माझ्या कवितेचं नाव आहे भारताची उज्ज्वल गाथा. का विसरून गेलो आम्ही आता भारताची उज्ज्वल गाथा. ही भूमी आहे आपली माता, आईलाच का रे लुटता. महाराणा प्रताप महान, देशाची त्याने वाढविली शान. जगात आहे त्याला मान, जरा तरी करा त्याचे स्मरण. जगी दुजा नाही असला वीर, दुधारी त्याची तलवार. दुश्मनावर करीतो वार, छत्रपती शिवराय त्याचे नाव. जर जन्माला नसता शिवाजी तर सारेच आपण झालो असतो यवन. तयाने बांधिले स्वराज्याचे तोरण, आज आपण त्यांचे का झाले विस्मरण. करा जरा स्वातंत्र्य लढ्यातील देशाच्या बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण. करा जरा स्वातंत्र्य लढ्यातील देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण. व्यर्थ न जावो बापूजीचे बलिदान,
आठवा जरा देशाचे संविधान. भारत माता आपली जनक जननी आहे. भारत माता आपली जनक जननी आहे. तिला लुटण्यासाठी ती सासू नव्हे आई आहे. तिला लुटण्यासाठी ती सासू नव्हे आई आहे. सर्वांनी जगावे निस्वार्थ जीवन, जगी उंचावेल मग भारताची शान. नमस्कार. छाया गोवारी हा एक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी आपली कविता सादर करावी. गझल घेते. एक मधला दोन शेर वगैरे काही घेत नाही वेळेअभावी. डायरेक्ट गझलला सुरुवात करते. ती बाहुली कडेवर घेऊन हिंडत आहे. ती बाहुली कडेवर घेऊन हिंडत आहे. बघ प्रेम केलं त्याची शिक्षा भोगत आहे. ती बाहुली कडेवर घेऊन हिंडत आहे. बघ प्रेम केलं त्याची शिक्षा भोगत आहे. आता तिला जगावे वाटत नाही म्हणते. आता तिला जगावे वाटत नाही म्हणते. पण एक हाक आई जगणे सजवत आहे. आता तिला जगावे असे वाटत नाही म्हणते. पण एक हाक आई जगणे सजवत आहे. मी गोष्ट ऐकलेली आजी गंमत समजून. मी गोष्ट ऐकलेली आजी गंमत समजून. ती फक्त गोष्ट नव्हती आता समजत आहे. ती फक्त गोष्ट नव्हती आता समजत आहे. मी गोष्ट ऐकलेली आजी गंमत म्हणून. ती फक्त गोष्ट नव्हती आता समजत आहे. सगळ्यात असूनही ती नसते कोठे हल्ली. सगळ्यात असूनही ती नसते कोठे हल्ली. ही आर पार कुठली करवत कापत आहे. सगळ्यात असूनही ती नसते कोठे हल्ली. ही आर पार कुठली करवत कापत आहे. पुढचा शेर असा आहे की ह्या इंगळ्या मनाला लाखो डसती पणती. ह्या इंगळ्या मनाला लाखो डसती पणती. ओठी हसून सारे अश्रू लपवत आहे. ओठी हसून सारे अश्रू लपवत आहे. ते बोल बोबडेचे तान्हुल्याचे ऐकून. ते बोल बोबडे ऐकून तान्हुल्याचे ऐकून. आतून एक आई पुन्हा उमलत आहे. आतून एक आई पुन्हा उमलत आहे. ती बाहुली कडेवर घेऊन हिंडत आहे. बघ प्रेम केलं त्याची सजा भोगत आहे. बघ प्रेम केलं त्याची सजा भोगत आहे. कवी वीरेंद्र मोहिनकर आलेले आहेत ना. वीरेंद्र नवोदित कवी आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेचा हाच उद्देश आहे की जास्तीत जास्त नवोदित लोकांनी आपल्या मोहिनकर त्यांनी आपली कविता सादर करावी. कवितेचं शीर्षक आहे भाऊ सक्का मोठा भाऊ. भाऊ भाऊ आहे उभा पाठीशी म्हणून मजला भीती नसते. भाऊ आहे उभा पाठीशी म्हणून मजला भीती नसते. मोठा म्हणून सांभाळ करतो संघर्षातही सोबत त्याची असते. मोठा म्हणून सांभाळ करतो संघर्षातही सोबत त्याची असते. आहोत दोघी सोबत म्हणून आम्हा कोणी तोडू शकले नाही. आहोत दोघी सोबत म्हणून आम्हा कोणी तोडू शकले नाही. किती जणांनी रचले कारस्थान पण वेगळे करू शकले नाही. किती जणांनी रचले कारस्थान पण वेगळे करू शकले नाही. सुखाचा संसार दोघांचा नांदू लागला. जावा जावांचा आनंद घरात गमू लागला. सुखाचा संसार दोघांचा नांदू लागला. जावा जावांचा आनंद घरात गमू लागला. मात्र काहींना ते पाहवलं नाही. पण मोठा भाऊ सगळ्यांना करून उरला. मोठ्या भावाची साथ मिळाली म्हणून मी माझं वेगळं विश्व निर्माण केलं आहे. मोठ्या भावाची साथ मिळाली म्हणून मी माझं वेगळं विश्व निर्माण केलं आहे. आम्ही दोन भावांनी मिळून आता आईवडिलांना आनंदी केलं आहे. आम्ही आता दोन भावांनी मिळून आईवडिलांना आनंदी केलं आहे. धन्यवाद. खूप सुंदर विषय. भाग दुर्मिळ असणारं या कवितेचं देखणं चित्र आहे. आणि असे कोण असतात ते भाऊ जे खांद्यावर हात टाकून म्हणतात आयुष्यभर सोबत राहू. नशीबवान असतात ते भाऊ जे खांद्यावर हात टाकून म्हणतात
आयुष्यभर सोबत राहू आणि हे जग एकमेकांच्या डोळ्यांनी पाहू आणि हे जग एकमेकांच्या डोळ्यांनी पाहू. काळजी करू नका, पाण्यात काठी मारली म्हणून काठीचे पाण्याचे 2 भाग होत नसतात. वर्षा दिवेकर मॅडम यांचा सेवा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे व ज्ञानदीप भूषण पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. आदरणीय वर्षा दिवेकर मॅडम, ज्येष्ठ साहित्यिका, अलिबाग. कवितेचे नाव आहे तसं मला काही होत नाही. तसं मला काही होत नाही, मी अगदी ठणठणीत आहे. रोज सकाळी फिरायला जाते, गार वाऱ्याने सर्दी होते, उन्हात फिरण्याचा त्रास होतो, कधी निद्रादेवी रुसून बसते, पण तसं मला काही होत नाही. हातापायाचे स्नायू कुरकुरतायत, कोणत्याच आसनात नीट बसता येत नाही, हात टेकल्याशिवाय उठता येत नाही, पण योगासनांचा घेतलाय आधार म्हणून मी अगदी ठणठणीत आहे. पोटोबाची नेहमीच तक्रार, अजीर्णाचा होतो त्रास, काय खावे समजत नाही आणि नाही खाऊन चालत नाही, पण खाणे मी सोडत नाही म्हणून मी अगदी ठणठणीत आहे. तसं मला काही होत नाही. तशी 7-8 ऑपरेशन झाली, अनेक कारणांनी दवाखान्यात राहावे लागले, डॉक्टर बदलले, आयुर्वेदही नाही सोडले, पण वमन आणि जलनेती नियमित करते म्हणून मी आज ठणठणीत आहे, म्हणून मी आज ठणठणीत आहे. मधुमेह माझे तिसरे अपत्य, त्याच्याशी माझी झाले गट्टी, मला घेतल्याशिवाय जायचं नाही म्हणते, म्हणून सोबत घेतली आहे इन्सुलिनची. तरी कोणतीही मीटिंग चुकवत नाही, कुठलं संमेलन सोडत नाही, कोणतीही मीटिंग चुकवत नाही, कुठलं संमेलन सोडत नाही, ऊन पाऊस वारा फिरते मी गरागरा. लेखन वाचन कोडी सोडवणे चालू असते आणि म्हणून मी आनंदी आणि उत्साही असते. तसं मला काही होत नाही, मी अगदी ठणठणीत आहे. वा वा वा, मस्त. आणि तुम्ही अगदी ठणठणीत